वसा जनसेवेचा 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथील रेड रोड मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत हजारो नागरिकांनी सामूहिक योगाभ्यास करत योग दिन उत्साहात साजरा केला। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग केवळ जीवनशैलीसाठीच नव्हे तर जगाच्या अधिक चांगल्या भविष्यासाठी आवश्यक आहे असे प्रतिपादन केले। योग ही मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असून तो सर्वांना जोडणारा संतुलित, निरोगी आणि तणावमुक्त जीवनाचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले। यंदाच्या निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला। केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्वामी विवेकानंदांच्या शिकोगातील ऐतिहासिक उद्गारांपासून सुरू झालेला भारताच्या योग शक्तीचा प्रवास आज वंदे मातरम पासून वंदे योग पर्यंत सशक्तपणे पोहोचला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे योग आज 180 अधिक देशांमध्ये जागतिक आरोग्य जन आंदोलन बनला असून प्रत्येक नागरिकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे असे आवाहन त्यांनी केले। जाधव यांनी पुढे सांगितले की केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली। भारतीय संस्कृती आणि परंपरेला जागतिक स्तरावर मिळालेली ही मोठी मान्यता असून आज जगभरात योगाचा झालेला प्रसार हा जागतिक योग दिनाच्या यशाचा ठोस पुरावा आहे। कोलकाता येथे झालेल्या या भव्य योग दिन कार्यक्रमात योग साधक, नागरिक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सामूहिक योगाभ्यासातून आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।